नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रेरणादायी चॅनलवर जीवनाचा कानमंत्र. आज आपण ऐकणार आहोत जीवन बदलणारे विचार आणि काही कथा ज्या तुमच्या मनाला स्पर्श करतील. मनुष्याचं खरं रूप त्याच्या विचारांमध्ये दिसतं. नावाने एकसारखे अनेक असतात, पण विचार वेगळे असले की ओळख वेगळी होते. म्हणूनच नेहमी विचार स्वच्छ आणि सकारात्मक ठेवा. रिश्त्यांविषयी श्रीकृष्ण सांगतात, ज्याच्याशी मैत्री करू शकत नाही त्याच्याशी वैरही करू नका. कारण नाती टिकवण्यासाठी वेळ द्यावा लागतो. नंतर उशीर होऊन नातंच हरवायचं अशी वेळ येऊ नये. मनुष्याचं आयुष्य कर्मावर चालतं. जसा कर्म करशील तसंच फळ मिळेल. चांगल्या कर्माचा परिणाम चांगला, वाईट कर्माचा परिणाम वाईटच. एक सुंदर कथा सांगतो. एका गावात एक शिल्पकार आणि त्याचा मुलगा राहत होता. मुलाने लहानपणीपासून शिल्प घडवायला शिकले. वडील नेहमी त्याच्या शिल्पांमधल्या कमतरता दाखवायचे. मुलगा ते सुधारत गेला आणि लवकरच त्याची शिल्प वडिलांपेक्षाही सुंदर बनली. एके दिवशी मुलाने नाराज होऊन वडिलांना म्हटलं, तुम्ही काही महान नाही, तुमच्या शिल्पांना एवढा भावही मिळत नाही. वडील शांत राहिले. काही महिन्यांनी मुलाच्या शिल्पांची किंमत आणि स्तुती कमी होऊ लागली. तो पुन्हा वडिलांकडे गेला. वडील म्हणाले, बेटा, जेव्हा मी तुझ्या कमतरता दाखवत होतो तेव्हा तू स्वतःवर समाधानी नव्हतास आणि म्हणूनच सतत सुधारत होतास. पण ज्या दिवशी तू स्वतःवर समाधानी झालास तिथेच तुझी प्रगती थांबली. या कथेतून शिकायला मिळतं, नेहमी स्वतःला सुधारत राहा, कारण समाधान हे प्रगतीचं थांबणं असतं. श्रीकृष्ण सांगतात, विश्वासात अशी ताकद आहे की तो दगडाला देव बनवतो आणि अविश्वास देवाने घडवलेल्या माणसाला दगड बनवतो. कोणाच्या आठवणीत घुटमळत बसू नका. ती ऊर्जा स्वतःच्या ध्येयाकडे वळवा. स्वतःच्या नजरेत योग्य असणं महत्वाचं आहे, कारण ही दुनिया तर देवापासूनही समाधानी नाही. मौन ही ताकद आहे, पण त्याचा उपयोग योग्य ठिकाणी करा. सत्याच्या मार्गावर कधी एकटे पडलात तरी चिंता करू नका, कारण त्या मार्गावर नेहमी देव साथ देतो. जीवन म्हणजे एक दीपक आहे. दीपक फक्त जळत नाही, तो इतरांना प्रकाश देतो म्हणून पूजनीय आहे. म्हणून नेहमी इतरांसाठी उपयोगी पडा. आणि शेवटच्या क्षणी जर माझं स्मरण करीत देह सोडलात तर माझी शरण लाभते. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षण श्रीकृष्णाच्या आठवणींनी पवित्र करा. जीवन व्यर्थ आहे जर ते फक्त चिंतेत घालवलं, पण जर ते समाजाच्या भल्यासाठी वापरलं तर तेच जीवन श्रेष्ठ ठरतं. ज्याने स्वतःला शांत ठेवण्याची कला शिकली त्याला सुखांपासून कधीही वंचित राहावं लागत नाही. यशस्वी होण्यापूर्वी नेहमी लक्षात ठेवा, दिशा योग्य आहे का ते तपासा, नाहीतर पावलं पुढे गेली तरी यशापासून दूर जातील. मनुष्याच्या आयुष्यात सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचे विचार आणि धैर्य. जो नकारात्मक विचारांपासून दूर राहतो तो नक्कीच आयुष्यात शांतता प्राप्त करतो. लहान लहान यश साजरे करा, कारण जग फक्त मृतदेहाला आधार देते, पण जिवंत असताना तुम्हाला स्वतःची पाठ थोपटावी लागते. सत्याची वाट कठीण आहे, पण त्या वाटेवर जाणाऱ्यांसोबत नेहमी देव असतो. एक सुंदर कथा. एक माणूस दिवसभर मच्छी पकडण्यासाठी प्रयत्न करत राहिला, पण एकही मच्छी त्याला मिळाली नाही. दिवस संपत आला. तो निराश झाला. शेवटी त्यानं बाजारातून जिवंत मच्छ्या विकत घेतल्या आणि त्या स्वतः पकडल्या म्हणून दाखवलं. त्यानं कुटुंबाला सांगितलं, हो, मी मच्छ्या पकडल्या, कारण त्यानं खरंच त्यांना पकडलं होतं. या कथेतून शिकायला मिळतं, अयशस्वीतेतही यशाचा धडा लपलेला असतो. फक्त प्रयत्न थांबवू नका. श्रीकृष्ण म्हणतात, माणसाच्या चुकांचा दंड त्याला लगेच मिळत नाही, पण वेळ आल्यावर तो नक्की मिळतो.
स्वतःवर विजय मिळवला तर देव सुद्धा तुमच्या विजयाला हार बनवू शकत नाही. जो माफ करणं जाणतो तोच खरं शांततेत जगतो. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, जीवनात तुलना करू नका. देवाची प्रत्येक निर्मिती सर्वोत्तम आहे. इच्छा कधी संपत नाही, म्हणून समाधान शिका. संकट ही आरसा आहे, ती आपल्याला खरी ताकद दाखवतात. ज्ञान फक्त पुस्तकात नाही, जीवनच सर्वात मोठं शिक्षण देतं. आणि शेवटी श्रीकृष्णांचा एक उपदेश, अंतिम क्षणी जर तू माझं स्मरण करत देह सोडलास तर तू माझ्या शरणी येशील. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून तुमचे विचार सांगा, शेअर करा आणि आपल्या जीवनाचा कानमंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथेच तुम्हाला मिळतील प्रेरणादायी कथा, यशाचे रहस्य आणि जीवनाला नवी दिशा देणारे विचार. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया. तोपर्यंत आनंदी रहा, प्रेरणादायी रहा.